मुदगे येथील विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघ नियमितमध्ये शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्यास विलंब करत असल्याने पुन्हा आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे। 9 महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी याच ठिकाणी आंदोलन छेडले होते। शेतकऱ्यांना कर्ज वितरण करावे, त्याचबरोबर कृषी पद्धतींमध्ये चाललेला सावळा गोंधळ पारदर्शक करावा अशा विविध मागण्यांसाठी याच ठिकाणी आंदोलन छेडले होते। पण अद्यापही या शेतकऱ्यांना न्याय मिळाले नाही, म्हणून पुन्हा उपोषणाला सुरुवात केली जाणार आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज वितरण केले जाणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असा ठोस निर्धार करून आंदोलन सुरू केलं आहे। जय शिवराय। गेल्या 9 महिन्यापासून जे आपण 9 महिन्याच्या आधी नोव्हेंबरमध्ये जे उपोषण केलं होतं, ज्या आमच्या मागण्या मान्य DCC बँकचे अधिकारी इथे येऊन लिहून गेले होते आणि त्यांनी आम्हाला एक वचन दिलं होतं की आपण तुमच्या मागण्यांचा पूर्तता, तुमच्या मागण्यांची जी इन्क्वायरी आहे ती आपण 64 कलमाखाली 1 महिन्याच्या आत ते पूर्ण करून तुम्हाला त्याचा जे निर्णय त्याच्यात लागेल तो आम्ही तुम्हाला पूर्ण तुमच्या हाती देईन, सोपवेन आणि त्या नियमाप्रमाणे जो आम्ही कारवाई करणार आहे, जी एकदम कडक कारवाई करून त्या रिपोर्टमध्ये जो दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल असे त्यांचं आश्वासन होतं। परंतु गेल्या 9 महिन्यापासून कुठल्याही अधिकाऱ्यांना त्याविषयी विचारल्यानंतर त्यांनी थातूरमातूर उत्तरं देऊन आम्हाला गुमराह करत आहेत। तसेच डिसेंबरमध्ये भरलेलं KDCC लोन माझ्या गावातील सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही ते कर्ज पूर्तता इथं केली होती, भरलं होतं आणि त्यांनी आम्हाला एक रिसिव्ह पण दिलं होते की आम्ही पुढच्या 15 दिवसात तुम्हाला ह्या शेतकऱ्यांना कर्ज वितरण करेल म्हणून। परंतु गेल्या 6 महिन्यापासून हे लोक आम्हाला जाणून बुजून शेतकऱ्यांना त्रास करत आहेत व शेतकऱ्यांचं कर्ज न देता यांनी आम्हाला एका मोठ्या संकटात ह्या गावाला ह्या शेतकऱ्यांना ढकललेलं आहे। त्याच्यासाठी त्या अधिकाऱ्यांच्याही विरोधात, कारण 64 इन्क्वायरीच्या कलमाखाली जी तुम्ही इन्क्वायरी केला आहे त्या इन्क्वायरीचे डॉक्युमेंट्स आजपर्यंत आम्हाला दिलेले नाही आहे आणि त्याच्यामध्ये जे दोषी होते त्यांच्यावर कारवाई केलेली नाही। ह्याच्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या कर्जासाठी म्हणून आम्ही आजपासून पुन्हा इथं आमरण उपोषण करण्याचं घोषित केलेले आहे। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।